जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महायज्ञ सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध। 108 कुंडीय गणपती महायज्ञ सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर, अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले। भव्य 108 श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या सकाळी नियमितपणे गोपूजन करण्यात येते। भारतीय संस्कृतीत देवाने सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते। परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो। जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादित न राहता सर्व भूमीहित हा त्यांचा मुख्य आदर्श आहे। प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामधील मुख्य उद्देश आहे। आपण देवावर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्याची पूजा करतो। म्हणूनच प्राण्यामध्ये जर देव वसत असतील तर त्याच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे, त्यावर प्रेम केले पाहिजे। म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवतेच्या अंतःकरणात प्राणीमात्रासाठी आदर असला पाहिजे। भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकवते। पृथ्वी तलावर गायीचे महत्व खूप जास्त आहे। गोदान करणे हे महान दान मानले जात असे। गायीचे शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर पार करतो। म्हणूनच गायीचे पालन करून त्यांची सेवा केल्याने माणूस प्रगती करतो। भव्य 108 कुंडीय महायज्ञ सोहळ्याच्या 5व्या दिवशी आयोजित कैलासचंद्र जोशी यांच्या महागणपती पुराण कथेत आज श्री गणेश जन्माच्या संगीतमय सविस्तर वर्णन करत आपल्या मधुरवाणीतून कथन करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले व श्री जन्मोत्सव फुलाची उधळण करत लाडू वाटप सोहळा साजरा करला। नानीबाई का मायरा या संगीतमय कार्यक्रमात अक्षयजी पंडित गौड यांचे प्रवचन झाले। सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंजिंगाव वरद विनायक भक्त मंडळ, गायत्री सेवा मंडळ, जय जगदंबा सत्संग मंडळ, त्यागी भवन, करंट मारुती सत्संग मंडळ, माय फाउंडेशन, केसरवाणी ग्रुप, स्वयंसेवक पदाधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। की